बाप्पाच्या इथे. नाही 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 नाही, तू कर एकदा. हां गायत्री तू पटकन कर, छान करत होती तू. हां कर. गणपतीसाठी मी मिठाईच्या दुकानात गेलेलो प्रसाद घेण्यासाठी. पेन कोणाला दे, मला दे. थँक्यू. सो मग आम्ही निघालो गणपती बघायला शिवण्याला. नाशिकमध्ये आम्हाला काही गणपती दाखवायचे होते, सो आम्ही सुरुवात केली इंदिरानगरपासून. तर इंदिरानगरच्या इथे 4-5 ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. सो आणि शिवानी आता थोडी मोठी झाली, त्याच्यामुळे तिला खूप मजा वाटत होती डेकोरेशन बघताना. सो आम्ही इंदिरानगरला गणपती बघायला सुरुवात केली. त्याच्यानंतर आम्ही इंदिरानगरमध्येच पुढे गेलेलो. तिथे वृंदावनचं एक छान प्रकारे मंदिर असं उभारलं होतं. आणि त्याच बासरीच्या अर्थात वेणूचा स्वर चमत्काराचं वर्णन करताना भानुदास असं म्हणतात की घडी मंजुळ मंजुळ उमटती बाकी रुणझुण रुणझुण वाजती. घडी मंजुळ मंजुळ उमटती बाकी रुणझुण रुणझुण वाजती. देव प्रेमाने बैसून स्तुती गाती भानुदास. मी लावू का? हे बघ वृंदावनी वेणू. जाऊ दे आता, इकडे आली ती. ला चल इकडून चल. इकडे टोचतं, इकडे इकडे बघ हरिण, ते छोटा हरिण. हे बघ इथं दिसलं का? झोका बघ वरती, बघ मोर, बघ मोर दिसला का मोर? हे बघ इथं वरती. बस बस थांब तिथं बघ. सो त्याच्यानंतर आम्ही गेलेलो राणीनगरला. राणीनगरला नेहमी इथे जत्रा असते. तिथे वेगवेगळे पाळणे वगैरे असतात, काही स्टॉल्स असतात. सो यावर्षी आम्ही परत एकदा तिथे गेलो. आम्ही दरवर्षी या गणपती बघायला इथे जातोच. कानातले बघत बसले. लहान मुलं याच्यात बसताय हे बघून शिवण्याला पण वाटलं की आपण पण याच्यात बसावं. मग शिवण्याला आम्ही त्या गाडीमध्ये बसवलं. पण शिवण्या थोडा वेळ बसली, त्याच्यानंतर ती थोडीशी रडायला लागली. सो मी त्याला गाडी थांबवायला लावली आणि मग शिवण्याला तिथून उचलून घेतलं. रोज बाप्पाला काहीतरी नवीन नवीन प्रसाद न्यायचा असं ठरवलं होतं. सो मी आता आज शिवण्याला घेऊन मिठाईच्या दुकानात आलो होतो, कारण तिच्या आवडीची बर्फी आम्ही आज घेणार होतो. सो तिने सांगितलं ती आवडीची बर्फी घेतली गणपतीच्या प्रसादासाठी. कोणती? ग्रीन कलरची दिसती का? दिसती?
खूप दिवसांनी कुणाल माझ्या घरी आला होता. मग सो आम्ही दोघांनी गणपतीची आरती केली. सो सकाळचं गणपतीचं आवरल्यानंतर दुपारी 2 वाजता मॅटर्निटी शूटसाठी निघालो. पाऊस चालू होता आणि निखिलला बोलवलं होतं. सो निखिल माझ्यासाठी मदतीला आला होता. तिथे स्टुडिओमध्ये शूट चालू केलं. कपल एकदम छान होतं. दोघांनी एकदम छान रिस्पॉन्स दिला. सो शूट पण एकदम छान झालं. सो संध्याकाळी मी आमच्या काकडे गुरुजींकडे गेलो गौरीच्या दर्शनासाठी. शिवन्या आणि तिच्या मम्मीला घेऊन घरी येताना आम्हाला दोघांना भूक लागली होती. सो आम्ही तिथे तवा पुलाव घेतला. गणपतीची आरती वगैरे करून आता निघालो आहे गाडीच्या सर्व्हिसिंगला. कारण 5 तारखेला पुण्याला जायचं आहे. सो त्याच्या आधी एकदा सर्व्हिसिंग करायची गाडीची. सो आता मी पहिले निखिलला घ्यायला चाललो आहे. निखिलला घेईल मग आम्ही इथून जवळपास 30-35 किलोमीटरवर चांदोरी गाव आहे. चांदोरी गावात तिथे एक आप्पा म्हणून आहे. त्यांच्याकडे आम्ही गाडी सर्व्हिसिंगला जातो नेहमीच. त्याचं कारण एवढं लांब जाण्याचं कारण मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये सांगेलच. पण आत्ता आम्ही तिकडे निघालो आहे. सो मम्मी पप्पा पण आता 1च्या गाडीने बसतील आमच्या गावावरून. महालक्ष्मीला गेले होते तुम्हाला सांगितलंच होतं. सो आता ते पण 1च्या गाडीने येतील आणि मग येतील घरी. सो बघूया पुढे. सो फायनली आम्ही आप्पांच्या गॅरेजवर पोहोचलो. गाड्यांची नेहमी इथे खूप गर्दी राहते. आपण आदल्या दिवशी फोन केला होता की मी सर्व्हिसिंगला येतो आहे म्हणून. आप्पांनी सांगितलं की किरकोळ काम असेल ते आम्हाला फक्त सर्व्हिसिंग करायची. सो मी तिथे पोहोचलो. सो गाडीचं ऑइल चेंज वगैरे केल्यानंतर मग आम्ही पुढे गेलो व्हील बॅलन्सिंग अँड अलाइनमेंट करण्यासाठी. कारण खूप दिवस झाले होते बॅलन्सिंग अलाइनमेंट केलं होतं. सो डेट पण संपली होती आणि मग व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंग पण करून घेतलं. सगळं काम झाल्यानंतर निखिल मला पण जास्त भूक लागली होती. सो तिथेच चांदोरीजवळच एक मस्त सूर्यवंशी मिसळ छान मिसळ होती. तिथे आम्ही गेलो आणि दोघांनी मस्त दाबून मिसळ खाल्ली. मिसळ खाऊन झाल्यानंतर मग आम्ही नाशिकच्या दिशेने निघालो घरी जाण्यासाठी. आणि मग घरी गेलो. तिकडे घरी जातात निखिलला सोडून दिलं. तू कुठे चालली पण आता? बाबांना आजी बाबाला का? बरं. आले का? चला जायचं घरी आता. शिव जायचं. चल शिव. गवळणींनी आपल्यासारख्या गवळणींनी खूप अट्टहास केला. त्याप्रमाणे कृष्ण भगवान आपल्या सेवेसाठी हजर. गणेशोत्सव सो नेहमीप्रमाणे आम्ही गणपती बघायला गेलो. तिथे कानातल्याचा स्टॉल दिसला. मग काय धनश्री आणि शिवन्या बसल्या कानातले बघत. गणपती बघून झाल्यानंतर आम्ही गावामध्ये म्हणजे नाशिक शहरामधले गणपती बघण्यासाठी निघालो होतो. खूप प्रचंड पण एका ठिकाणी म्हणजे माझा मित्र राहतो कुणाल, त्याच्या घराच्या इकडे एक मोठा गणपती होता. सो तिथे आम्ही थांबलो कारण तिथे जरा गर्दी कमी होती. सो तिथे गाडी लावली आणि मग पुढे आम्ही गणपती बघण्यासाठी शिवन्याला. तिथे मस्त एक छान मोठी गणपतीची मूर्त होती. सो शिवन्याला मोठा गणपती खूप आवडतो. सो आम्ही तिथे थांबलो आणि शिवन्याला गणपती दाखवला. Okay, let's go.
फायनली शिवण्याच्या आवडता कठपुतलीचा खेळ होता, म्हणजे डेकोरेशन होतं गणपतीचं. तो भद्रकालीमध्ये आम्ही गेलो तिला दाखवण्यासाठी. 2-3 ठिकाणी आम्ही हे डेकोरेशन बघितलं, तिचं मनच भरत नाही बघून. तरी मग परत आम्ही तिला नेलं. सो तिथे भरपूर वेळ थांबलो आणि तिला कठपुतलीचा खेळ दाखवला. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. थँक्यू.